म्हणून माझी जबाबदारी आहे ना की आमदारांना समजावणं. म्हणजे मी काही विषय ओपनही करू शकणार नाही की काय त्यातला स्वाभाविकपणे देवेंजींवरच्या श्रद्धेमुळे, संघटनेवरच्या प्रेमामुळे आमदारांच्या रिॲक्शन्स खूप स्ट्रॉंग होत्या आणि त्यात काही चुकीचं नव्हतं. तर त्यांना समजवताना मी माझे ते परंपरागत शब्द वापरणार ना, अरे बाबांनो, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा. त्यात काय चुकलं? तर त्याचा अर्थ असा लावला गेला की आवडलं नाही, एकनाथजींनी मुख्यमंत्री म्हणून आवडलं नाही. मला त्यातलं एकनाथजींचं फार अप्रूव वाटतं, कौतुक वाटतं. मी पनवेलला झालं अधिवेशन आणि मी आपल्या प्रवासाला निघालो. मी कधी बघतच नाही काय टी व्हीवर चाललं आहे. मला एकाने फोन केला आणि असं म्हटलं की अरे अशी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. म्हटलं ह्यात कॉन्ट्रोवर्सी करण्याचं काय कारण आहे? मी माझ्या कार्यकर्त्यांना, अधिवेशन होतं आमचं, त्यांना समजावत होतो ना, पण कॉन्ट्रोवर्सी झाली. एकनाथजींनी इमिजिएट केसरकरांना सांगितलं की दादा अडचणीत आहे, तुम्ही बोललं पाहिजे. केसरकरांनी खूप चांगलं बोलले. केसरकर असं म्हणाले की 105 ज्यांचे आमदार, 7 ज्यांच्यावर अपक्ष, अशा 112 वाल्यांना उपमुख्यमंत्री व्हायला लागलं तर काय पेढे वाटणार काय? दुःखच होणार. मग ते दुःख झालेलं तो नेता म्हणून समजावतो आहे. पण हा एक झाला. सगळ्यात जास्त दुःख कधी झालं ज्याच्यामुळे मी निर्णय केला की आपण जरा शांत बसलं पाहिजे. मी शिक्षण मंत्री म्हणून पैठणला गेलो. पैठणला एक संतपीठ आपण उभं केलं. संतपीठाला आपण 32 कोटी दिले, त्याच्याबद्दल सत्कार माझा. आणि मग त्या प्रास्ताविकामध्ये ग्रामीण भागात एक पद्धत आहे की कितीही दिलं तरी आणखीन काहीतरी मागायचं, कारण मागून तर बघून मिळेल ते मिळेल. तसं त्यांनी अजून एक 42 कोटी मागितले. त्याच्यावर मी भाषण करताना असं म्हटलं की अरे बाबा रे, बाबासाहेब आंबेडकरांनी, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी भीक मागून संस्था चालवल्या. तुम्ही काय उठसूट मागताय? आता तर CSR वगैरे आला. दिस माय स्टेटमेंट.